जय हरी. एकादश स्कंध भाग 70. यात परमात्म्य वस्तू याबद्दल नाथ महाराज आपल्याला माहिती देत आहेत. वेदांतामध्ये परमात्म्य वस्तूबद्दल बोलताना स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असा भेद करतात. मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून भगवंताचं वर्णन करताना आपल्या अनुभवाचे उत्तम गुण त्याच्या ठिकाणी पूर्णत्वानं वास करतात असं सांगावं लागतं. अर्थात भगवंत सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वकर्ता, प्रभू, पतित पावन असा आहे. भगवंताची ही तटस्थ म्हणजे माणसाच्या बुद्धीने त्याच्यावर लादलेली लक्षणं आहेत. परमात्मा हे जे आत्ता आपण सांगितले ना लक्षणं, या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे असल्याने तो फक्त आहे इतकंच खऱ्या दृष्टीनं म्हणता येतं. पण असं असणं जिवंत असतं, चैतन्यमय असतं. तसंच जे असणं कधीही नसणं होत नाही ते पूर्ण अर्थात समाधान रूप असलं पाहिजे. त्या पूर्ण समाधानाला आनंद असं म्हणतात. या दृष्टीनं सच्चित आणि आनंद म्हणजे सत्य, ज्ञान आणि अनंतपणा ही परमात्म्याची मूळ लक्षणं असली पाहिजेत. त्यांना स्वरूप लक्षण असं म्हणतात. नारायणाचं वर्णन करताना नाथांनी या दोन्ही लक्षणांचीही माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. संतांना शरण जाऊन भगवंताच्या भक्तीचा अभ्यास करावा. भक्ती केली असता मायेची शक्ती बाधू शकत नाही. ब्रह्मादिकांना तरून जाण्यास कठीण असणारी माया केवळ वेदशास्त्रांच्या अभ्यासानं आवरता येत नाही. भगवंताच्या ठिकाणी जे तत्पर होतात ते मात्र नुसत्या नामस्मरणानेच माया सुखानं तरून जातात. कारण नामाच्या गजरापुढे माया तात्काळ पळून जाते, म्हणून भक्तांना सुलभ रीतीने आत्मसुख प्राप्त होतं. नारायण म्हणजे परमात्मा, तो मायेचा मालक आहे. त्या नारायणाचा आश्रय केल्यानं ती सहज तरून जाता येते. आता बघा, पंतप्रधानांचा मुलगा आहे आणि पंतप्रधानांच्या घरामध्ये त्याला प्रवेश करायचा आहे. तर त्याला बाहेरचे जे कोणी सेक्युरिटी आहेत ते अडवू शकणार आहेत का? नाही अडवू शकणार. पण तेच एखादा सामान्य माणूस त्यांच्या घरामध्ये जायचं म्हणाला तर जाता येणार आहे का? नाही जाता येणार. मग जो मालक आहे त्या मालकाकडे जायचं असेल तर त्याचं जे कोणी त्याच्या ऐकण्यातलं जे आहे त्याला जाता येतं. पण मालकाला मात्र अपरिचित असणाऱ्यांना आतमध्ये पाठवता येत नाही. अपरिचित असेल तर तो त्या मालकाला बघून घाबरून पळून जाईल, आहे की नाही? तसंच नामाच्या गजरापुढे या मायेला भिवून तात्काळ पळून जावं लागतं आणि मग भक्तांना सुलभ रीतीनं आत्मसुख प्राप्त होतं. ही जी माया आहे ती तरून जाण्यासाठी भक्ती वाचून अन्य उपाय नाही. भक्तीपाशी नित्य तृप्ती असते, नित्य मुक्ती असते. तिने भगवंताशी योग होतो, म्हणून भक्तीनेच मायेची निवृत्ती होते. भगवंताच्या नामस्मरणाने माया जीव घेऊन पळते. भक्तीच्या सामर्थ्याने साळे भोळे भक्त देखील महामाया तरून जातात. आता त्यांचा विश्वास असतो कुणावर? भगवंतावर. आणि म्हणून भगवंताला त्याची जबाबदारी पडते की माझ्या या भक्तांची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आता बघा, एकदा एक स्त्री जी भगवंतावर अत्यंत श्रद्धेने भक्ती करणारी, ती मंदिराच्या बाहेर बसून भीक मागायची. एकदा एक माणूस आला, चांगला सुटाबुटामध्ये होता. त्याला आपल्या श्रीमंतीची घमेंड, त्याला असं वाटलं मी दान देतोय असं म्हणून त्यांनी 1 रुपयाचं नाणं खणखण वाजेल अशा याच्याने तिच्या त्या टोपल्यामध्ये वगैरे टाकलं आणि तो तितक्या आयटीमध्ये भगवंताच्या दर्शनाला गेला.
ही म्हातारी आजी जी होती ती आंधळी होती. थोड्या वेळाने तो माणूस रांगेमध्ये असताना तो दर्शन घेऊन पुढे जाणार आणि त्याच्या मागून येणारी ही म्हातारी त्यांनी बघितली, आंधळी. तो म्हणाला, अगं म्हातारे, परत माझ्या मागे आली का म्हणे? टाकला होता ना तुला 1 रुपया, पिच्छाच सोडत नाही. तू तर आंधळी आहे, मग तुला दिसतं का काय? कशाला आली इथे? ती म्हणाली, बाबा, अरे तुझ्याकडून रुपया घ्यायला नाही आले. जो इतकं पालनपोषण करतो माझं, त्याला माझ्याजवळ आज इतकं साठलं, त्यातलं द्यायला आले. आणि त्यावेळेस त्या माणसाचे डोळे खाडकन उघडले. ती काय म्हणाली माहिती आहे? बाबा, तू म्हणालास तू आंधळी आहे. मी जरी आंधळी असले तरी माझा भगवंत तर बघणारा आहे ना. माझ्या भगवंतानी मला बघावं म्हणून मी त्याचं ऋण तर कधी फेडू शकत नाही, पण माझ्याकडे जितकं काही जास्त आलं ते मी त्याला देऊन टाकते. आणि म्हणून भगवंताला पाहायला शिकणं हा माया तरून जाण्याचा मुख्य उपाय आहे. ब्रह्म, परमात्मा, भगवंत, नारायण ही एकाच आत्मवस्तूची नावं आहेत. त्या नारायणाचं स्वरूप नाथ महाराज आपल्याला आता सांगतात ते असं की सगळ्या विश्वाला व्यापून असणारे आणि सर्वांच्या अंतर्यामी राहणारे जे आत्मस्वरूप, त्याला नारायण असं म्हणतात. नारायणापासून विश्वाची उत्पत्ती होते. त्याच्या सत्तेनं विश्वाचं रक्षण होतं आणि त्याच्याच सत्तेनं विश्वाचा प्रलय होतो. विश्वाच्या तिन्ही अवस्थांना अशा रीतीनं जो मुख्य कारण होतो त्याला नारायण म्हणतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही काळी आकाश अलिप्तपणे असतं. त्याचप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांमध्ये नारायण अलिप्त असतो. हे जरी खरं, तर या तिन्ही अवस्थांना पाहतो कोण? आत्मस्वरूपमय नारायण सदा हेतुरहित, सत्तारूप आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. केवळ साक्षीत्वानं तो जगाचं कारण बनतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना व्यापून तो समाधीच्याही पलीकडे साक्षीत्वानं स्फुरत राहतो. तोच आत्मा जागेपणी ज्ञान करून देतो, स्वप्नामध्ये नाना प्रकारचं दृश्य दाखवतो आणि गाढ निद्रेच्या अज्ञानाला साक्षीपणानं पाहतो. विश्वातील परमज्योती परमात्मा आणि प्राणीमात्रांच्या हृदयातील स्वयंप्रकाश आत्मा दोन्ही एकच असून त्याला नारायण म्हणतात. आता विश्वातील परमज्योती परमात्मा म्हणजे ब्रह्मांडातलं जे बाहेर आहे तो परमात्मा, आणि प्राणीमात्रांच्या हृदयातील स्वयंप्रकाश आत्मा म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये आलेलं आहे आणि तो आतमध्ये आहे म्हणून त्याला आत्मा म्हणलेलं आहे. मग हे दोन्ही कोण आहेत? एकच आहेत. त्यालाही काय म्हणतात? नारायणच. भगवंताच्या स्वरूपाचं हे वर्णन ऐकून त्याची प्राप्ती मोठी कठीण आहे असं वाटेल, म्हणून तो सहजपणे साध्य होईल अशी आता युक्ती सांगतात. ती कशी? तर सच्चिदानंद स्वरूप पूर्ण परमात्मा आत्मरूपानं प्रत्येकाच्या हृदयात राहतो. मन, बुद्धी, प्राण, इंद्रिय या त्याच्याच सत्तेनंच चलनवलन करतात. त्याच्याच तेजानं डोळे रूप पाहतात. त्याच्याच स्वादानं रसना चव चाखते. त्याच्याच ज्ञानानं कान शब्द ऐकतात आणि त्यांचा अर्थही समजतात. कान आहेत, बाहेरून दिसायला कान आहेत, पण आतमध्ये ते जे श्रवणेंद्रिय आहे ते जर कामच करत नसेल तर ते ज्ञान होणार आहे का? नाही. म्हणून हेही सगळं त्याच्याच सत्तेनं होतं. त्याच्याच सत्तेनं अहंकार अहंभाव धरतो. मन संकल्प विकल्प करतं, चित्त चिंतन करतं, बुद्धी निश्चय करते. त्याच्याच सत्तेनं जडदेहात चेतना निर्माण होते. त्वचेला शीत, उष्ण, मृदू, कठीण हे सगळं कळतं. पायाचं चालणं, हाताचं देणं घेणं तोच चालवतो. आणि आम्ही म्हणतो दान मी दिलं, तो देऊन घेतो.
त्याच्याच प्रेरणेनं शरीरात प्राण वावरतो, डोळे उघडझाप करतात. त्याच्याच आनंदलेशानं सगळे प्राणी जननेंद्रियानं विषयानंद भोगतात. तात्पर्य काय? तर त्रैलोक्याचा चालक परमात्मा अशा रीतीनं प्राण्यांच्या हृदयात आनंदरूपानं नांदतो. त्या आनंदरूप आत्म्याच्या सत्तेनं मन, बुद्धी, प्राण, इंद्रिय हे सगळे वावरतात. अर्थात ही सगळी आत्म्याच्या स्वाधीन असतात. आत्मा त्यांच्या स्वाधीन नाही आहे बरं का. ज्ञाता होऊन आत्म्याला जाणायला गेलं तर ते जाणायचं तेच जाणता येत नाही, कारण मी ज्ञाता आहे या अहम भावनेनं आत्मस्वरूपाच्या जवळ जाता येत नाही. ज्ञान आणि अज्ञान, जाणीव आणि नेणीव हे सगळे भाव सोडून केवळ सद्भाव म्हणजे आहेपणाचा भाव हृदयात उत्पन्न होईल, तरच साक्षात ब्रह्मदर्शन घडेल. जय हरी.